राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर विशेषतः बीएमसी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची भूमिका सध्या नकारात्मक आणि विरोधी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काँग्रेसला दोन बंधू एकत्र असतील तर ते त्यांना मवियामध्ये नकोय अशी त्यांची भूमिका आहे। मुंबई पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने महाविकास आघाडी सोडून मग स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आणि ठाकरे बंधूंच्या युतीला जबरदस्त विरोध दर्शवला। मनसेमुळे महाविकास आघाडी तुटली का असं जेव्हा वर्षा गायकवाड यांना विचारण्यात आलं तेव्हा वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर आम्ही शुभेच्छाच देतो, पण हा निर्णय घेताना, युतीचा निर्णय घेताना आमच्याशी चर्चा करायला हवी होती, काँग्रेस बरोबर चर्चा करायला हवी होती। काँग्रेस पक्ष हा आघाडी करताना एक किमान समान कार्यक्रम समोर ठेवून आघाडी करतो। इंडिया आघाडी असो किंवा महाविकास आघाडी असो, आमच्यासाठी संविधान हा समान धागा राहिलेला आहे असं काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली दोन बंधूंच्या युतीवर आणि महाविकास आघाडी सोडण्यावरती। बाकी जे काँग्रेस नेते आहेत जसे विजय वडेट्टीवार आणि इतर वरिष्ठ नेते ते तर म्हणाले आम्ही स्वबळावरतीच लढतोय, पण यात आता राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत घेण्यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर येते। उद्धव ठाकरेंना राज यांना मवियामध्येच सामील करून घ्यायचंय, त्यासाठी ते मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतायत। या विषयासंदर्भात काय काय घडामोडी झाल्यात, सोबत शरद पवार आहेत ते देखील आता आग्रही आहेत की राज ठाकरेंना मवियामध्ये घेऊया। आता उद्धव ठाकरेंना राज ठाकरे महाविकास आघाडीतच का हवेत, सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण अशी राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, काँग्रेसने मोठ्या प्रमाणात राज ठाकरे यांना मवियामध्ये घेण्यासाठी विरोध केला। आता याची कारणं काय काय आहेत हे आम्ही आधीच्या व्हिडिओमधून पण तुम्हाला नेहमीच सांगत आलोय। विश्लेषकांच्या मते काँग्रेस पक्ष जर आघाडीत लढतो तर त्यांचा पारंपरिक मतदार त्यांच्या मित्र पक्षाला मत देतो, पण परत त्यांच्याकडे काँग्रेसकडे वळत नाही। आता उदाहरण द्यायचं झालं तर एक लोकसभा आणि विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेकडे मुस्लिम मतदार वळाले, पण आता ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रभाव त्या मतदारांवरती आहे, पुन्हा काँग्रेसकडे हा मुस्लिम मतदार वळेल का हा प्रश्न आता काँग्रेसला सतावतोय। आता यामध्ये दुसरी गोष्ट अजून राज ठाकरेंबद्दल स्पेसिफिक सांगायचं झालं तर त्यांची कट्टर हिंदुत्वाची भूमिका राज ठाकरेंची, त्यातले ते भुंग्यांचे आंदोलन असेल, अमराठी परप्रांतीयांविरोधात झालेले राडे असेल, त्यामुळे देखील महाविकास आघाडीत जर राज ठाकरे आले तर ते त्यांना नको आहे काँग्रेसला। परत तिसरी गोष्ट म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्याने त्या दोघांना जास्त जागा लागतील, त्यात आघाडी करून जागा वाटप कमी होईल आणि त्यांना काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेसला संघर्ष निर्माण करायचा नाहीये। आणि याच कारणामुळे महाविकास आघाडी फुटली असली तरी फक्त याच मुंबईच्या निवडणुकांसाठी हा सगळा काँग्रेसचा स्वबळाचा नारा असणार असल्याचं विश्लेषक म्हणतात। आतापर्यंत काँग्रेसला युती का नकोय हे आपण सांगितलं, पण काँग्रेसने युतीत न जाण्याचा निर्णय घेतला असला तरी ठाकरेंच्या शिवसेनेला राज महाविकास आघाडीमधूनच लढावे असं वाटतंय आणि यासाठीच ठाकरेंच्या शिवसेनेने चर्चांसाठी पुढाकार घेतल्याची माहिती मिळते। ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका बड्या नेत्यानं मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांची भेट घेतल्याची माहिती एबीपी माझासारखी माध्यमे आता सूत्रांनुसार देतात। ठाकरेंच्या शिवसेनेकडून ज्या नेत्याला जागा वाटपाच्या चर्चेची जबाबदारी देण्यात आली आहे की तुम्ही जागा वाटपाचं सगळं बघा, त्यांनीच भेट जी आहे ती वर्षा गायकवाड यांची घेतल्याचं समजतंय। काँग्रेसला सोबत ठेवून महाविकास आघाडी कायम ठेवण्यावर शिवसेना आता ठाम आहे असं दिसतंय आणि त्यासाठी आपली फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल, म्हणजे काँग्रेसला पण होईल शिवसेनेला पण होईल, एकूणच महाविकास आघाडीला हा तोटा होईल असा युक्तिवाद हे नेते करतायत। इतकंच नाही तर भाजपला प्रत्युत्तर द्यायचं झालं तर विरोधकांची एकजूट राहणं फार महत्त्वाचं आहे असंही शिवसेनाचे जे वरिष्ठ नेते आहेत ज्यांच्या हातात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवायचं ठरलेलं आहे त्यांचं हे सगळं मत आहे। त्यामुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांनी जरी आता ठरवलेलं असलं की आपण स्वबळावरती लढणार आहोत तरी देखील उद्धव ठाकरे दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडशी संपर्क साधणार असल्याची सध्या माहिती मिळते आणि या प्लॅनिंगनुसार लोकसभेमध्ये ज्या प्रकारे रणनीती आखली होती की सर्वजण एकत्र येऊन निवडणूक लढवायची, तीच रणनीती विधानसभेमध्ये सुद्धा मुंबईत पाहायला मिळाली होती आणि आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर महायुती म्हणून सत्ताधारी एकत्र असतील तर त्यांच्या विरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्रित राहावं, त्यासोबतच मनसेला सुद्धा सोबत असावं
असं ठाकरेंच्या शिवसेनेला वाटतंय आणि ते त्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहेत। आता आज सकाळपासून अजून एक माहिती बातम्यांमध्ये दाखवली जात आहे, शरद पवार यांना देखील ही आघाडी हवी आहे आणि ते देखील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर फोनाफोनी करतायत। आता ही युती होणार का, काँग्रेस मनसेला एकत्र घेणार का, हे पाहण्यासारखं असेल। पण जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, काँग्रेसला मनसे नको आहे आणि मागच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पाहता त्यांना आघाडीमध्ये यश न मिळाल्या कारणाने एकटा स्वबळावर लढायचं आहे। पण आम्ही याच विषयाबाबत विश्लेषकांशी देखील चर्चा केली की खरंच मनसेला मवियामध्ये घेता येणार का, हे शक्य होईल का, शरद पवार आणि उद्धव ठाकरे ते शक्य करून दाखवतील का। तर त्यावर विश्लेषक म्हणतायत 2019 मध्ये शरद पवार यांनी शिवसेनेला, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी प्रयत्न केले जे हिंदुत्ववादी विचाराचे होते, अशी त्यावेळी देखील एक चर्चा होती आणि राजकीय वर्तुळात असंच म्हटलं जात होतं की बघा, शरद पवार यांनी हिंदुत्ववादी शिवसेनेला काँग्रेस बरोबर युतीत आणलं, ठाकरेंची एक संघ शिवसेना सेक्युलर विचारधारेबरोबर एकत्र येऊ शकते आणि ही अशी मवियाची बांधणी करण्यात शरद पवार सारख्या चाणक्य नेत्याला अगोदर पण यश आलेलं आहे असं विश्लेषक म्हणतात। आणि त्यावेळी देखील काँग्रेस शिवसेनेसोबत जाण्यास तयार नसतानाही ही किमया जी आहे ती घडलेली। शिवसेनेसोबत जाऊन काँग्रेसला फायदा होईल हे नंतर त्यांना देखील पटवण्यात आलं, काँग्रेसला पटवण्यात आलं की तुमचा देखील फायदाच होणार आहे। आता देखील तसेच प्रयत्न शरद पवार पुन्हा करतील आणि यावेळी उद्धव ठाकरे यांच्या सोबतीला असतील, शरद पवारांच्या सोबतीला असतील, हे होणं आता नाकारता येत नाही असं विश्लेषक म्हणतात। आता काँग्रेस जरी स्वबळावर लढण्यास पुढाकार घेत असेल तरी शरद पवार फक्त भाजपला शह देण्यासाठी ही रणनीती नक्कीच आखू शकतायत आणि ते ज्येष्ठ असल्याने त्यांचं मत नाकारता येत नसल्याने हे प्रयत्न निवडणुका घोषित होईपर्यंत तरी सुरूच राहतील की मनसेला सोबत घ्या, हे काँग्रेसला पटवण्यासाठी नेहमीच प्रयत्न होत राहणार आहेत आणि निवडणुका ज्या येत आहेत आगामी त्या घोषित होईपर्यंत तरी होत राहणार आहेत। पण तुम्हाला काय वाटतं, महाविकास आघाडी झाली पाहिजे का, त्यात मनसेला घेतलं पाहिजे का? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला। धन्यवाद।